ओके. आता बघा, काल आपण थोडंसं बेसिक बघितलं होतं, काही स्ट्रक्चर पण बघितलं. स्ट्रक्चर आपण बघितलं होतं त्याच्यासाठी कोण घ्यावं लक्षात इकडे. स्ट्रक्चर बघितलं आपण ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स फाइंड आउट करण्यासाठी. मॅट्रिक्स आपण काय केलं होतं बघून घ्या. पहिले कोफॅक्टर फाइंड आउट केले होते 2x2 आणि 3x3 दोन्हीसाठी, बरोबर आहे. त्यानंतर आपण काय केलं होतं कोफॅक्टर नंतर मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर, मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर नंतर आपण काय केलं होतं ऍडजॉइंट फाइंड आउट केला होता. काल आपण बघितलं होतं की ऍडजॉइंट कसं फाइंड आउट करायचा. आणि काल शेवटचा टॉपिक आपण बघितलं होतं त्यात की एखाद्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स कधी निघतो, बरं आहे. तर त्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट जर 0 येत नसेल, बरं आहे, म्हणजे तो मॅट्रिक्स सिंग्युलर नसेल. जर एखाद्या मॅट्रिक्सचा जर डिटर्मिनंट जर 0 येत असेल तर त्याला म्हणतो आपण सिंग्युलर मॅट्रिक्स, बरं आहे ना. काल तुम्ही वाचलं असेल कदाचित 11व्या रजिस्टरमध्ये. जर एखाद्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट जर 0 येत नसेल तर समजून घ्यायचं, लक्षात राहील त्याचा काय होईल, इन्व्हर्स एक्झिस्ट होईल. ओके. जर आता इन्व्हर्स जर एक्झिस्ट होत असेल, ठीक आहे ना. जर आता इन्व्हर्स जर एक्झिस्ट होत असेल तर आपल्याला काय करायचं आहे बोलून लक्षात आहे का. पुढे आपण इन्व्हर्स फाइंड आउट करतो. म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0 जर येत असेल, नॉट इक्वल टू 0 म्हणजे तो पॉझिटिव्ह वगैरे शकतो आणि निगेटिव्ह, तर त्या केसमध्ये त्याला म्हणतो आपण इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स. त्याला काय म्हणतो आपण इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स. ओके. तर बघा आता काय प्रॉब्लेम्स आपण स्टार्ट करून तुम्ही सगळ्यांनी नोट्स परचेस केली असतील बरं ना. नोट्स मी ज्या झेरॉक्स सेंटरवर आपण नेहमी ठेवतो त्या झेरॉक्स सेंटरवर ठेवलेली आहे. तुम्ही तिथून तुम्ही परचेस करून घ्या. जास्त पेजेस नाही मेट्रायसेसचे, मला ठीक आहे तरी 12 का 13 पेजेस 13 पेजेस असतो, बरोबर आहे ना. बघा त्या हिशोबाने तुम्ही पैशाचं वगैरे बघून घेता काय. ओके. क्वेश्चन नंबर 1 बघा, सॉरी पेज नंबर 3 वर या. पेज नंबर 3 क्वेश्चन नंबर 1 काय म्हटलं मी, पेज नंबर 3 क्वेश्चन नंबर 1, बरोबर आहे. काय म्हटलंय, फाइंड विच ऑफ द फॉलोइंग मेट्रायसेस आर इन्व्हर्टिबल, बरोबर आहे. तर जे मेट्रायसेस आहे ते इन्व्हर्टिबल, विच ऑफ द फॉलोइंग मेट्रायसेस आर इन्व्हर्टिबल ऑर नॉट, बरोबर आहे ना, ते आपल्याला फाइंड आउट करायचं, बरोबर आहे. त्यानंतर मी लिहितो इथं फाइंड which of the following matrices are invertible. काय करायचं आता, मी क्वेश्चन लिहितो इथे, बरोबर आपण नेहमी लिहित जाईल, ठीक आहे. मी डायरेक्ट प्रॉब्लेम लिहित जाईल. तुम्ही क्वेश्चन काय करायचं तुम्ही नोट्स करून पाहून लिहू शकता त्या विषयी. ओके. तर सगळ्यात पहिलं जे आहे पहिलंच आपण बघू. ओके. चला मॅट्रिक्स पुन्हा 2 1 4 2. तर हा मॅट्रिक्स आपल्याला इन्व्हर्टिबल आहे किंवा नाही आहे हे पाहायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं बघा, या मॅट्रिक्सला एक नाव देऊन द्यायचं, बरं आहे. आपण त्याला नाव दिलेलं नाही, त्याला एक सिम्पली एक नाव देऊन द्यायचं. तुम्ही मला सांगितलं मॅट्रिक्स इज डिनोटेड बाय कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल सी, कॅपिटल डी, बरं आहे ना. सो दॅट्स वाय तुम्ही लक्षात आहे काय करायचं, लेट कॅपिटल ए इक्वल टू काय करायचं नेहमी एस ठेवायचं असतं. ओके. 2 1 4 2, बरं आहे. आता काय करायचं, याचा डिटर्मिनंट फाइंड आउट करायचा. कारण की इन्व्हर्टिबल साठी आपण काय करतो, डिटर्मिनंट फाइंड आउट करतो, बरं आहे. डिटर्मिनंट कसा फाइंड आउट करायचा बघा, मॅट्रिक्स ए आहे ना तर कोण घ्या, स्क्वेअर ब्रॅकेट असेल. डिटर्मिनंट जर असेल तर कोण घ्या, व्हर्टिकल लाईन्स असेल फक्त 2 1 4 2. काय करायचं कोण घ्या, मॅट्रिक्स सॉरी तसं डिटर्मिनंटला सॉल्व्ह करतो तसं जरा सॉल्व्ह करा. ओके. राइट हँड डायगोनल मायनस लेफ्ट हँड डायगोनल 2 * 2 4 मायनस 4 * 1 4. मी तुम्हाला काल सांगितलं होतं हे प्रिपेअर डाउन करी, बरं आहे ना. 4 - 4 काय असेल 0. सो डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू काय असेल 0. मग डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू 0 आहे तर डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू जर 0 असेल म्हणजेच तुम्हाला लक्षात आहे का काय म्हणता ए इज अ सिंग्युलर मॅट्रिक्स. ए कोणता मॅट्रिक्स आहे, सिंग्युलर. देयर इज नो नीड टू राइट दिस स्टेटमेंट. हे स्टेटमेंट दिलंच पाहिजे असं नाही, राइट. सो डिटर्मिनंट ऑफ ए इज 0 काय म्हणता तुम्ही लक्षात आहे की ए इन्व्हर्स डज नॉट एक्झिस्ट. ए इन्व्हर्स काय म्हणताय, डज नॉट एक्झिस्ट. म्हणजेच तुम्हाला लक्षात आहे की ए इज नॉन इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स. नॉन इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स. इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स. पण या रिझल्ट मध्ये हे जे दोन सेंटेन्स आहे हे क्लिअर असलं पाहिजे. हे तुम्ही नाही लिहिलं ए इज सिंग्युलर मॅट्रिक्स वगैरे तर काही बिघडणार नाही. ओके. त्याचं काही एवढं कारण नाही आपल्याला. आपण पुढच्या प्रॉब्लेमपासून याला स्किप करत जाऊ, डायरेक्ट टाकत जाऊ. ए इन्व्हर्स डज नॉट एक्झिस्ट. ए इज नॉन इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स. का बरं नॉन इन्व्हर्टिबल आहे, कारण की डिटर्मिनंट ऑफ ए काय आहे 0. ओके. डिटर्मिनंट ऑफ ए जर 0 असेल तर तो काय असतो, नॉन इन्व्हर्टिबल. ओके. नेक्स्ट बघा सेकंड, बरं आहे. कोण आहे बघा, cos थीटा मायनस sin थीटा, सॉरी sin थीटा असेल इकडे असेल मायनस sin थीटा, इकडे कोण आहे बघून घ्या cos थीटा. ओके. तर काय करावं लागेल बघून घ्या, लेट पहिले बघून घ्या नाव काय म्हणून द्यायचं ए, दॅट इज cos थीटा sin थीटा, बरोबर आहे, मायनस sin थीटा आणि काय असेल cos थीटा.
बरोबर आहे. पुढे काय करायचं आपल्याला डिटर्मिनंट ऑफ ए घ्यावं लागेल. काय मध्ये बघून घ्या cos थिटा sin थिटा मायनस sin थिटा आणि पुढे असेल cos थिटा. ओके तर बघा डिटर्मिनंटला जसं सॉल्व्ह करतो सॉल्व्ह करा. cos थिटा इनटू cos थिटा इज cos स्क्वेअर थिटा. आणि आपण हे बघितलं आता वेळा की जेव्हा आपण राईट हँड डायगोनलच्या वेळेस काय करतो जे काही साइन असेल ते लिहितो. पण लेफ्ट हँड डायगोनलच्या वेळेस जेव्हा हा जो डायगोनल जेव्हा आपण घेतो बरोबर आहे ना त्या दोन पैकी एक जर निगेटिव्ह असेल मी काय म्हटलं पहा दोन पैकी एक जर निगेटिव्ह असेल तर आपण काय करतो त्याला पॉझिटिव्ह लिहितो. बरोबर आहे. दोन्ही पॉझिटिव्ह असेल तर मायनस लिहायचं. ओके समजून घ्या. फक्त डिटर्मिनंटसाठी मी तुम्हाला सांगितलं होतं बरोबर आहे ना. दोन्ही पॉझिटिव्ह असेल तर मायनस लिहितो आपण. दोन पैकी एक कोणताही निगेटिव्ह असू द्या प्लस लिहितो म्हणजे पॉझिटिव्ह करतो. दोन्ही निगेटिव्ह जर असेल तरी आपण काय लिहितो पॉझिटिव्ह. दोन्ही निगेटिव्ह असेल तरी काय लिहितो म्हणजे दोन्ही पॉझिटिव्ह दोन्ही निगेटिव्ह. हे दोन्ही पॉझिटिव्ह दोन्ही निगेटिव्ह असेल तर काय लिहायचं निगेटिव्ह मायनस करायचं. जर दोन पैकी एक निगेटिव्ह असेल तर काय करायचं प्लस करायचं म्हणजे ऍडिशन करायचं प्लस sin थिटा इनटू sin थिटा sin स्क्वेअर थिटा. बरोबर आहे. मग बघा cos स्क्वेअर थिटा प्लस sin स्क्वेअर थिटा हा फॉर्म्युला आपल्याला आहे. cos स्क्वेअर थिटा प्लस sin स्क्वेअर थिटा काय होतो 1. that is cos square theta plus sin square theta equal to ISO 1. So determinant of a काय होणार equal to 1 is not equal to 0. म्हणजे 1 हा 0 आहे का नाही आहे. So determinant of a not equal to 0. So काय घ्यायचं जर बघून घ्या a inverse is exist. right? So a is invertible matrix. a कोणता मॅट्रिक्स असेल invertible matrix. ओके नेक्स्ट पुढे जायचं आपल्याला. ओके थर्ड बघा त्यामधलंच तिसरं 1 3 2. ओके 3 1 2. नेक्स्ट बघा 1 2 3. तर बघून घ्या पहिल्यांदा काय करावं लागेल लेट ए कोण आहे पहा 1 3 2 3 1 2 1 2 3. हे पण आपण पहिले सॉल्व्ह केलेले आहे प्रॉब्लेम्स. ओके तर याला कसं सॉल्व्ह करायचं बघा. ठीक आहे तर पहिल्यांदा दिला आहे आपल्याला डिटर्मिनंट ऑफ ए बरोबर आहे 1 3 2 3 1 2 1 2 3. बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं आहे बघा याला सॉल्व्ह करायचं आहे डिटर्मिनंटला. तर मी तुम्हाला सांगितलं आहे 3/3 ची व्हॅल्यू कशी काढायची घरी कोण कोणत्या पद्धतीने होत आहे ना. तर बघा काय करावं लागेल जो पहिला आहे पहिल्यांदा तसं असतो आपण 1 बरोबर आहे. हा ज्या रो मध्ये असेल ज्या कॉलम मध्ये असेल त्याला कॅन्सल करतो. हे राहिले आपले 1 2 2 3 बरोबर आहे. काय करायचं बघून घ्यायला लागतो आपण राईट हँड डायगोनल मायनस लेफ्ट हँड डायगोनल 1 2 3 3 दोन्ही पॉझिटिव्ह आहे. काय लिहायचं मायनस 2 2 4 झालं. ठिकाणचं संपलं. ओके नेक्स्ट पार्ट दुसरा गुण आहे. ओके दुसरा भाग हा दुसरा जो असतो काय करतो आपण साइन चेंज करतो. पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह. पहिल्या आणि तिसऱ्या साइन चेंज नाही करत आपण फक्त दुसऱ्याच. आता हा +3 आहे काय होणार -3. आता काय करायचं बघा हा 3 ज्या रो मध्ये आहे त्या कॉलम मध्ये त्याला कॅन्सल करा. कोण सुद्धा करा 3 2 1 3. पुन्हा पहा 3 3 काय करायचं तुम्ही राईट हँड डायगोनल मायनस लेफ्ट हँड डायगोनल 3 3 9 मायनस 1 2 2 बरोबर आहे. कारण की दोन्ही पॉझिटिव्ह आहे म्हणून मायनस केलेला आहे. ओके नेक्स्ट पार्ट आता आपण या शेवटी कोण आहे +2 मी खाली लिहितो. ओके +2. आता बघा काय होईल हा 2 ज्या रो मध्ये आहे ज्या कॉलम मध्ये आहे याचा आपल्याला साइन चेंज करायची गरज नाही कारण की तिसरा आहे फक्त दुसऱ्याचा साइन चेंज करायचा दुसरा कोणी होते. ओके 2 ज्या रो मध्ये आहे ज्या कॉलम मध्ये त्याला कॅन्सल करा 3 2 6 पा आहे ना. पहिले त्याचा राईट हँड नाही दोन्ही पॉझिटिव्ह आहे काय करायला मायनस म्हणजे असं 1 म्हणजेच 1 3 4 -1 3 9 2 7 +2 म्हणजे असेल 5. ओके 1 * -1 -1 मायनस किती असेल 21 प्लस किती असेल 10 राइट. -22 प्लस किती असेल 10 मायनस किती असेल 12 इज नॉट इक्वल टू 0. हा डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0. मी तुम्हाला रिझल्ट खाली लिहितो. ओके म्हणजेच पहा लक्ष द्या इकडे डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0 म्हणजेच पहा मी बाजूला थोडा रिझल्ट लिहितो. ठीक आहे बघा काय होईल ए पहा लक्ष द्या इकडे ए इन्व्हर्स इज एक्झिस्ट. सो ए इज काय असेल बघा इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स. तुम्ही हे रिझल्ट सगळ्यांनी बरोबर लिहायचे. हे कोणता मॅट्रिक्स असेल इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स ते बरोबर बघायचं. 1 ॲज इट दिला आपण बरं ना. काही लोक नवीन असतील त्यांनी बरोबर बघायचं. हा 1 ज्या रो मध्ये आहे ज्या कॉलम मध्ये त्याला कॅन्सल केलं 1 2 2 3 शिल्लक राहिला 1 2 3 3
राइट 2 into 4 किती असेल 4 दोन्ही पॉझिटिव्ह मायनस दुसरा जो आहे दुसरा पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह करायचा निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह करायचा पण ऑलरेडी पॉझिटिव्ह आहे सो दॅट्स व्हाय वी राइट हिअर निगेटिव्ह ओके हा 3 4 रो मध्ये त्या कॉलम मध्ये कॅन्सल करा 3 3 9 मायनस किती असेल 2 प्लस 2 तिसऱ्याचा साइन नाही बदलायचा फक्त साइन दुसऱ्याचा बदलायचा आहे 2 आता बघा हा 2 4 रो मध्ये आहे ज्या कॉलम मध्ये त्याला कॅन्सल करा 3 2 6 मायनस किती असेल 1 आता बघा 1 3 -4 -1 -3 9 -2 becomes 7 plus 2 6 -1 5 -1 -21 right 10 -22 plus 10 okay it becomes -12 so that's why it is not equal to 0 so determinant of A is not equal to 0 that's why A inverse is exists so A is invertible matrix okay हे सर्व तुम्हाला लिहायचं आहे विशेष होते त्यानंतर बघा पेज नंबर 3 क्वेश्चन नंबर 1 बद्दल जे 8 आहे ते बघा आहे 8 sec theta tan theta बघा दुसरे म्हणजे असं आहे tan theta sec theta बघा लेट काय म्हणून पालक आहे त्याला लिहा sec theta tan theta त्याला लिहा tan theta sec theta ओके पुन्हा बघा डिटरमिनंट ऑफ ए काय वेळ पाहिलं असं इकडे sec थीटा tan थीटा बरेचसे लोक काय करतात डिटरमिनंट दिलाय ना तरी तो मॅट्रिक्स काढतात असं हे चूक करतात बरोबर आहे ना ही चुकीची आहे असं जर समजून घ्यायचं असतं इकडे tan थीटा बरोबर आहे sec थीटा जर समजा काही लोकांनी जर असं लिहिलं असेल बरोबर आहे तर समजून घ्यायचं हा इथं डिटरमिनंट दिलाय पण इकडे स्क्वेअर ब्रॅकेट टाकलाय त्याला राऊंड करतो तुमचं चेक असते करतो बरोबर आहे ना यात अशा काही ज्या गोष्टी आहेत काही गोष्टी बिलकुल पाळायच्या जसं मी तर तसं लिहा तुम्ही स्वतःच्या हातात नियम नका लावू बरोबर आहे जेव्हा तुम्ही शिकवाल ना तेव्हा करायचं हे काम जेव्हा तुम्ही शिकवाल या ठीक आहे तर बघा डिटरमिनंट ऑफ काय असेल sec थीटा into sec थीटा it becomes sec square theta minus tan theta into tan theta it becomes tan square theta बरोबर आहे आता बघा sec square theta minus tan square theta बरोबर ना डायरेक्ट फॉर्म्युला आपल्याकडे तयार आहे काय असेल बघून घ्या sec square theta minus tan square theta इक्वल टू असेल 1 डायरेक्ट वन या फादर डिटरमिनंट ऑफ म्हणजेच पाहिलं असं आहे की डिटरमिनंट ऑफ A is not equal to 0 सो काय असेल बा A inverse is exists बरोबर आहे म्हणजेच काय असेल पाहिलं असं आहे की A is invertible matrix बरोबर आहे नेक्स्ट पहा जे डाव्या नंबरचा आहे ओके ते बघा 1 2 3 ओके 2 -1 3 ठीक आहे आणि पुन्हा बघा 1 2 3 ओके आता मला लक्षात द्यायचं तर हा काय बघून घ्या हा इन्व्हर्टिबल हा नॉन इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स आहे तर डिटरमिनंट 0 येईल मी पहिले सांगून का बरं तुमचा तपास आहे ओके बरं असं होईल लेट A इक्वल टू काय असेल मला लक्षात द्यायचं 1 2 3 2 -1 3 आणि काय असेल बघा 1 2 तर याला जेव्हा आपल्याला डिटरमिनंट ऑफ ए काय असेल म्हणजे 1 2 3 2 -1 3 आणि काय असेल 1 2 ओके थोडं थांबून जा बरं काय करावं लागेल आपल्याला आता याला सॉल्व्ह करा आता याला सॉल्व्ह करायचं असेल तर लक्षात आहे हा 1 आहे
ठीक आहे. हा 1 ज्या रो मध्ये आहे त्या कॉलम मध्ये कॅन्सल करा. -1 into 3 -3 याच्यावेळेस आपल्याला साइन नाही बदलायचं, साइन याच्यावर बदलायचं असतं बरोबर आहे ना. लेफ्ट हँड डायगोनल करायचं 3 to the 6 आता दोन्ही पॉझिटिव्ह आहे मायनस हा प्लस 2 आहे काय होणार -2 ओके. आता पहा हा 2 ज्या रो मध्ये आहे पहा पॉझिटिव्ह होता काय का निगेटिव्ह ज्या कॉलम मध्ये त्याला कॅन्सल करा 2 3 1 3 शिल्लक आहे 2 3 जा 6 दोन्ही पॉझिटिव्ह आहेत ना मायनस काय होणार 3. नेक्स्ट पहा हा +3 आहे काय करायचं बघा 3 ज्या रो मध्ये असेल ज्या कॉलम मध्ये असेल त्याला कॅन्सल करा 2 2 जा किती होईल कोण घ्या 2 -1 1 2 आहे 2 2 जा किती होईल 4 दोन पैकी एक निगेटिव्ह आहे काय करू आपण पॉझिटिव्ह घेतो बरोबर आहे ना 1 into 1 1 बघा 1 into -3 -6 -9 -2 किती असेल 3 6 -3 प्लस 3 into किती असेल 5 -9 बघा येऊन जाईल -6 आणि प्लस किती असेल 15 -15 plus 15 equal to असेल 0. So determinant of A is काय असेल 0. तुम्हाला पहिले सांगितलं होतं ऑलरेडी लिहिल्यावरून सांगितलं होतं की determinant of A is 0 right. It is a non-invertible matrix. So A inverse does not exist. A inverse does not exist. So A is non-invertible matrix. Non-invertible matrix. आता बघा ठीक आहे मी का बरं एवढं लवकर समजू शकतो याचं पण रिझन तुम्हाला सांगू बरं आहे. तुम्हाला समजून सरनं पाठवून आले प्रॉब्लेम वगैरे बरं आहे तसं काय पाठवू ठीक आहे. जे काही आहे ते इथं सॉल्व्ह करून दाखवतो. मला तर माहिती नसते प्रॉब्लेम कोणतं शिकवायचा दुसऱ्या दिवशी बरं आहे ना. इथं आल्यानंतरच पाहिजे तुम्ही हा हे ठीक आहे आज हे शिकवावं लागते ठीक आहे. आपल्याला पैसा कसा ऑन द स्पॉट का तो याची स्कोप आहे आता बरोबर ठीक आहे. आता मला लक्षात आहे का हे कसं लक्षात येते तर आहे मी ऑर मध्ये लिहितो लेट right ये जो है आपका मैट्रिक्स तो बघा काय 1 2 3 2 -1 3 पुन्हा असेल 1 2 3. सो डिटरमिनंट ऑफ ए काय असेल बघून घ्या 1 2 3 2 -1 3 आणि हा पण असेल 1 2 3. आता बघा अकॉर्डिंग टू दिस अकॉर्डिंग टू दिस डिटरमिनंट पहा लक्षात आहे हा फर्स्ट रो आहे 1 2 3 आणि थर्ड रो पण आहे 1 2 3 म्हणजेच पहा लक्षात आहे काय असेल R1 इक्वल टू काय असेल R3 बरोबर आहे. आणि R1 equal to R3 आहे तर कोण काय लक्षात आहे अकॉर्डिंग टू द प्रॉपर्टीज ऑफ डिटरमिनंट इफ द टू रोज ऑर कॉलम आपण प्रॉपर्टी शिकलो 11 वर्गात बरोबर आहे ना. प्रॉपर्टीज ऑफ डिटरमिनंट मध्ये हे शिकलेलो आहे जर दोन रो किंवा दोन कॉलम जर का डिटरमिनंट मध्ये सेम असेल तर त्या डिटरमिनंटची व्हॅल्यू काय असते नेहमी 0. त्या डिटरमिनंटची व्हॅल्यू काय असते नेहमी 0. सो दॅट्स व्हाय डिटरमिनंट ऑफ A इक्वल टू 0 म्हणजे काय असेल मला लक्षात आहे A इन्व्हर्स इज एक्सिस्ट का बरं कारण की R1 आणि R3 काय सेम आहे दॅट्स व्हाय डिटरमिनंट ऑफ A काय होईल 0 बरोबर आहे ना. त्यानंतर तुम्ही असं लिहू शकता बाय प्रॉपर्टी ऑफ डिटरमिनंट प्रॉपर्टीज ऑफ डिटरमिनंट ओके ठीक आहे. सो A इज invertible matrix sorry A is non-invertible matrix. A is non-invertible matrix. A हा non-invertible काय असेल मॅट्रिक्स बरोबर आहे ना. तर काय करायचं बघून घ्या याशी तुम्हाला काय करता येईल बरोबर आहे. तर मी एक काम करतो तुम्हाला होमवर्क इथे लिहून देतो बरोबर आहे ना. घरी करून पाहायचे होमवर्क बरोबर आहे. पहा लक्षात आहे होमवर्क पुन्हा पेजवर करायचं आहे पेज नंबर 3 बरोबर आहे. क्वेश्चन 1 क्वेश्चन कोणता आहे 1 त्यामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत ते कोणते करायचे आहेत त्यामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत ते बघा ते कोणकोणते करायचे आहेत. पहिला आपण घेतलेला आहे दुसरं घेतलेला आहे तिसरं घेतलेलं आहे बरोबर आहे. 4 नंबरचा प्रॉब्लेम 5 नंबरचा प्रॉब्लेम 6 नंबरचा प्रॉब्लेम 7 नंबरचा प्रॉब्लेम 8 आपण घेतलेला आहे 9 तुम्ही करायसाठी बरोबर आहे. 10 20 सुद्धा आपण घेतलेला आहे आणि हे काय असेल बरोबर आहे. तर हे 5 प्रॉब्लेम करायचे आहेत तसेच सॉल्व्ह करायचे ठीक आहे ना. त्याच्यानंतर बघा लक्षात आहे याला लिहून घ्यायचं तुम्हाला रजिस्टर मध्ये हे 5ही तुम्हाला होमवर्क करायचे आहेत. बघा थोडंसं याला घरी करत जा. नेक्स्ट बघा आता
हा बघा आता काय करा तुम्ही या पेज नंबर 4 वर कुठे या पेज नंबर 4 बघा क्वेश्चन नंबर 2 बघा यातला क्वेश्चन नंबर 2 चं काय म्हणणं आहे फाइंड एबी काय फाइंड आउट करायचं आपल्याला एबी बघा इफ ए आणि बी तुम्हाला दोन्ही गिवन आहे बघा मॅट्रिक्स दोन्ही गिवन आहे एक्झामाइन वेदर एबी हॅज इन्व्हर्स ऑर नॉट म्हणजे काय करायचं तुम्हाला की एबी ला इन्व्हर्स आहे किंवा नाही आहे हे फाइंड आउट करायचं काय फाइंड आउट करायचं आहे एबी ला इन्व्हर्स आहे किंवा नाही आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ओके तर काय करायचं पहा समजून घ्या पहिले ए आणि बी गिवन आहे तर मी एवढं प्रॉब्लेम लिहित नाही तुमच्या सगळ्यांकडे नोट्स आहेत किंवा तुमच्याकडे पीडीएफ फाईल आहे तुम्ही बघू शकता काय म्हटलं आपण घ्या फाइंड एबी बघा त्यानंतर एक काम करू लिहून देतो यावेळेस तुमच्या वेळेस लिहिला क्वेश्चन 2 बघा फाइंड काय करायचं एबी इफ a equal to काय असेल बघा 1 2 3 ओके 1 2 3 and b equal to काय असेल बघा लक्षात ठेवा 1 1 2 1 ओके examine whether ab has inverse or not examine whether बघा लक्षात ठेवा examine whether AB has inverse or not म्हणजे त्याला इन्व्हर्स आहे किंवा नाही आहे हे फाइंड आउट करा ओके पहिले AB फाइंड आउट करा आणि मग काय फाइंड आउट करा त्याला AB ला इन्व्हर्स आहे किंवा नाही ठीक आहे तर पहा लक्षात आहे इकडे A काय घेऊन आहे आपल्याला बघा A आता लेट वगैरे लिहायचं काम नाही का आपण ऑलरेडी त्याला नाव दिलेलं आहे 1 2 3 1 2 3 ओके नेक्स्ट पहा जो B आहे तो B कोण आहे बघा 1 1 1 2 1 मी तुम्हाला काल असं बोललो होतो बघा ना की तुम्ही काय करायचं म्हटलं तो मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन हा पार्ट चांगला घरी करायचा कारण त्याचं काम आपल्याला नेहमी पडते बरं आहे आता तुम्ही सांगितल्यानंतर तुम्ही ते केलं नसेल ना कारण काम तुम्हाला लयच आहे चांगले काम आहे तुम्हाला बरं आहे घरी बरं आहे घरी आता मोबाईल कसा जास्त वाट पाहिजे तुमची पहिले कमी पाहत होता आता तुम्ही जास्तच पाहते ठीक आहे तो बरोबर पाहत जा जे सांगितलं सगळं काम करत जा व्हिडिओ बघितला मोबाईल बंद करून देत जा बरं आहे ना ए बी बंदच करून द्या तुम्ही मोबाईल आपला काम झाला का मोबाईल बंदच करून द्या कारण की तुमच्या हातात गुन्हा आहे मला माहित आहे बरं आहे ना 5 मिनिटं तुम्ही बसले इकडे तिकडे त्या 6व्या मिनिटाला फोन मध्ये पाहिजे हा काय झाला आज तर आहे ना तुमचं काय अल्लग काम आहे बरं आहे कोणी कोणची करत राहते कोणी काही करत राहते तो विषय ओके थोडंसं ते करून ठेवलं बघा ए बी ए कोण आहे बघा 1 2 3 1 2 3 बी बघा कोण असेल 1 1 2 1 राइट आता बघा मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन काल मी तुम्हाला म्हटलं होतं की त्याला कसं प्रिपेअर करा ते कसं करतो काय करतो ओके तर बघा आता पहिले समजून घ्या याची ऑर्डर किती आहे याची ऑर्डर आहे कोणत्या लक्षात आहे 2/2 ओके या मॅट्रिक्सची ऑर्डर आहे 3/2 तर बघा या नंबर ऑफ कॉलम पहिले याच्यात नंबर ऑफ कॉलम आणि दुसऱ्या याच्यात काय नंबर ऑफ रोज हे दोन्ही सेम आहे दॅट्स व्हाय मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज पॉसिबल ओके पण जो नवीन मॅट्रिक्स फॉर्म होईल त्याची जी ऑर्डर असेल ती ऑर्डर असेल 2/2 नवीन मॅट्रिक्सची ऑर्डर काय असेल 2/2 ते पहिले आपण शिकलेलो ऑलरेडी समजतो ओके आठवत नसेल तर रजिस्टर काढा रजिस्टर म्हणतो बघा ओके नेक्स्ट बघा आता काय होईल मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कसं करतो आपण फर्स्ट रो इकडे काय असेल फर्स्ट कॉलम म्हणजे फर्स्ट रोचा प्रत्येक एलिमेंट फर्स्ट कॉलमच्या प्रत्येक एलिमेंट सोबत मल्टिप्लाय करायचा करस्पॉन्डिंग एलिमेंट म्हणजे काय हिचा पहिला हिचा हिचा दुसरा हिचा तिसरा हिचा ओके ते करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आहेत तर काय करायचं करस्पॉन्डिंग एलिमेंट मल्टिप्लाय करायचे म्हणजे पहा काय होईल 1 * 1 1 प्लस 2 * 1 2 3 * 1 3 झालं फर्स्ट रो फर्स्ट कॉलम थ्रू आता फर्स्ट रो सेकंड कॉलम करायचं बघा म्हणजेच कॉलम असं आहे या सेकंड कॉलम कडे जाऊ आपण काय म्हणजे तुम्ही 1 * -5 फर्स्ट रो सेकंड कॉलम आहे तर काय करायचं फर्स्ट रो सेकंड कॉलम मध्ये लिहायचं म्हणजे इथे लिहायचं हा होता फर्स्ट रो फर्स्ट कॉलम दॅट्स व्हाय वी राइट हिअर फर्स्ट रो फर्स्ट कॉलम आता फर्स्ट रो सेकंड कॉलम आहे दॅट्स व्हाय फर्स्ट रो सेकंड कॉलम मध्ये लिहा 1 * -1 -1 2 * 2 4 3 * -2 -6 ओके आता काय करायचं बघा फर्स्ट पूर्ण आपण दोन्ही कॉलमला मल्टिप्लाय करून घेतलं करस्पॉन्डिंग एलिमेंटला ओके आता काय करायचं फर्स्ट रोला सोडून द्या फर्स्ट रोचं काम सोडून द्या सेकंड रो कडे या पुन्हा करस्पॉन्डिंग एलिमेंटला मल्टिप्लाय म्हणजे पहा 1 * 1 1 -2 * 1 -2 -3 * 1 -3
ओके नेक्स्ट आता फर्स्ट रो संपलेला आहे. आता आपल्याला कोणाकडे जावं लागेल सेकंड कॉलमकडे. म्हणजे सेकंड रो फर्स्ट कॉलम झाला, सेकंड रो सेकंड कॉलम. 1 into -1 जे साइन असेल ते घ्यायचं. -2 into -4 -3 into -2 मायनस काय करू +6. ओके सो AB काय असेल बघा 1 + 2 3 3 + 3 6 राइट. -1 -6 -7 -7 + 4 राइट -3 काय असेल माइनस. ओके नेक्स्ट पार्ट 1 -2 -3 1 -2 -1 -3 it becomes -4 -1 -5 sorry -4 it becomes -5 + 6 it becomes 1. ओके हा झाला आपल्याकडे AB तयार. बरोबर ना. चला काय म्हणतात आपल्याला फाइंड AB आपण फाइंड आउट केला 6 -3 -4 1. पण एवढं ना काय म्हणतात एक्झामाइन वेदर AB हॅज इन्व्हर्स ऑर नॉट. AB ला इन्व्हर्स आहे किंवा नाही आहे ते फाइंड आउट करा. मग काय करावं आपल्याला बघून घ्या. AB काय भेटला आपल्याला बघून घ्या 6 -3 -4 आणि किती असेल 1. सो डिटरमिनंट ऑफ AB आपल्याला तयार करावा लागेल. बरोबर डिटरमिनंट काय असेल 6 -3 -4 किती असेल 1. सो 6 आता बघा त्याला मल्टिप्लाय करा 6 * 1 जसं सॉल्व्ह करा 6 * 1 6 दोन्ही निगेटिव्ह आहे. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की जर दोन्ही निगेटिव्ह असेल तर काय लिहायचं मायनस. 4 3 चा किती असेल 12 4 3 चा किती असेल 12 आणि 4 3 चा जर 12 आहे तर मला एक सांगा 6 - 12 it becomes -6 6 - 12 it becomes काय होईल -6. डिटरमिनंट ऑफ AB मला एक सांगा हा 0 आहे का नाही आहे. सो डिटरमिनंट ऑफ AB इज नॉट इक्वल टू 0. म्हणजेच पहा लक्ष द्यायकडे AB पहा लक्ष द्यायकडे काय होत AB इन्व्हर्स इज एक्सिस्ट राइट. सो AB इज इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स. इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स म्हणजे AB ला काय असेल इन्व्हर्स असेल. तर आहे ना कारण त्याला म्हटलं एक्झाम आहे वेदर AB हॅज इन्व्हर्स ऑर नॉट. इन्व्हर्टिबल आहे म्हणजे काय त्याला इन्व्हर्स आहे. तर याला बरोबर बघायचं याला लिहून नेक्स्ट वन आणि इन्व्हर्सची चांगली प्रॅक्टिस केली तुला ना. प्रॉब्लेमची चांगली प्रॅक्टिस केली नाही तर मग कसं होते की प्रॅक्टिस नाही आहे चालू आपण तसं कसं नाही करावं पाहिजे. ओके तर बघा सगळ्यात पहिल्यांदा आता काय करा क्वेश्चन नंबर 3 क्वेश्चन नंबर 4 हे जे आहे क्वेश्चन नंबर 3 आहे बघूया फाइंड द कोफॅक्टर ऑफ एलिमेंट्स ऑफ द फॉलोइंग मॅट्रिक्स. कोफॅक्टर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो आहे फाइंड द मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर ऑफ फॉलोइंग मॅट्रिक्स. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर राइट. जो क्वेश्चन नंबर 5 आहे तो आहे फाइंड द एडजॉइंट ऑफ फॉलोइंग मॅट्रिसेस. तो आहे फाइंड द एडजॉइंट ऑफ फॉलोइंग मॅट्रिसेस. आता तुम्हाला माहिती आहे की एडजॉइंट जर कॅल्क्युलेट करायचं असेल कोणत्याही मॅट्रिक्सचा तर तुम्हाला कोफॅक्टरची गरज पडते आणि तुम्हाला मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टरची गरज पडते. तर मी काय करतो क्वेश्चन नंबर 5 घेऊन येतो. बरं आहे क्वेश्चन नंबर 4 आला तर कुठपर्यंत लिहायचं आणि क्वेश्चन नंबर 3 आला तर कुठपर्यंत लिहायचं हे मी तुम्हाला त्याच प्रॉब्लेममध्ये समजून सांगा. म्हणजे समजून घ्या क्वेश्चन 3 आणि 4 मी तुम्हाला होमवर्क करू शकतो. ठीक आहे ना. तर बघा तो क्वेश्चन 5 आहे तो आपल्याला बघायचा आहे. क्वेश्चन 5 मध्ये बघा सगळ्यात पहिल्यांदा पहिलं जे आहे ते बघून घेऊ. ओके क्वेश्चन 5 मधला फर्स्ट राइट काय म्हटलं आहे फाइंड द एडजॉइंट ऑफ फॉलोइंग मॅट्रिसेस. ओके तर बघा फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे एडजॉइंट फाइंड आउट करायचं आहे. तर बघा a इक्वल टू स्वतःहून त्याचं नाव दिलेलं आहे a इक्वल टू बरोबर आहे काय असेल 2 -3 आणि हे असेल 5. नाव let
A इक्वल काय आहे बघूया 2 -3 3 आणि किती आहे 5. आता आपल्याला काय करायचं आहे त्याचा ऍडजॉइंट फाइंड आउट करायचा आहे. ऍडजॉइंट जर फाइंड आउट करायचा असेल तर बघा लक्ष द्यायचं तो कसा फाइंड आउट करायचा बरं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा पहा डिटरमिनंट ऑफ A इक्वल तर याला काय करायचं कंपेअर करायचं आपल्याला A11 A12 A21 A22 ठीक आहे. कोणासोबत कंपेअर करायचं A11 A12 A21 आणि A2 किंवा तुम्हाला इथं असं लिहायचं ओके. तर पुढच्या स्टेपला लिहू शकतो याला काय करावं पुढच्या स्टेपला काय म्हणतो बघून घ्या डिटरमिनंट ऑफ A दॅट इज 2 -3 3 5 याला लिहायचं बघून घ्या लक्ष द्यायचं A11 A12 A21 आणि काय असेल A2 ओके. तर पहा लक्ष द्यायचं ऍडजॉइंट फाइंड आउट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण तयार करतात कोफॅक्टर्स. काय तयार करावं आपल्याला कोफॅक्टर्स. आता पहा कोफॅक्टर्स जेव्हा आपल्याला तयार करायचे आहेत बरं आहे ना तर सगळ्यात पहिल्यांदा बघा कोफॅक्टर्स तयार करायचे जर असतील तर सगळ्यात पहिल्यांदा काय करतो आपण पहा कोफॅक्टर ऑफ कसं लिहितो पहा कोफॅक्टर ऑफ A11 ची व्हॅल्यू किती आहे 2 हा इथं वाढायचा बरं आहे. मग काय करायचं पहा लक्ष द्यायचं फॉर्म्युला लिहायचं बरं आहे. काय आहे फॉर्म्युला कॅपिटल A11 इक्वल टू बरं आहे. जनरल जो फॉर्म्युला आहे तो आहे M11 का बरं पहा लक्ष द्यायचं 1 + 1 काय होते 2 1 + 1 2 मीन्स काय इव्हन नंबर आहे म्हणजे पॉझिटिव्ह रोल आपण M11 म्हणला बरं आहे ना. कालच्या व्हिडिओत मी M11 लिहिलं नव्हतं काल मी डायरेक्ट व्हॅल्यू लावून दिली बरं आहे ना. लिहायचं तुम्हाला लिहायचं असेल तर लिहा नसेल लिहायचं नका पण M11 लिहा काय करायचं असं ओके. 1 + 1 2 आहे 2 म्हणजे इव्हन नंबर आहे त्याचा इरेग्युलर पॉझिटिव्ह तर M11 आपल्याला तयार करायचा आहे. M11 म्हणजे मायनर. आता मायनर कसं तयार करायचं पहा पुन्हा काय आहे कोणाची व्हॅल्यू आहे A11 2 ज्या रो मध्ये आहे ज्या कॉलम मध्ये कॅन्सल करा किती असेल 5 किती असेल 5 म्हणजे हा आपला A11 किती आहे 5. नेक्स्ट पार्ट कोफॅक्टर ऑफ A12 बघा A12 किती आहे -3 बरं आहे. बघा कॅपिटल किती असेल A12 1 + 2 किती होते 3 3 इज अ ऑड नंबर सो दॅट्स राइट हियर काय असेल बघून घ्या -M12 मायनस काय असेल M12 where M is minor निगेटिव्ह का बरोबर कारण की 1 + 2 किती होते 3 बरं आहे ना. हे आपण तयार केलेले आहे ओके. बघा काय होईल मायनस. आता बघा M12 व्हायला नंतर मी एक काम करतो काय स्टेप लिहितो मायनस M12 आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. काय करायला बघूया -3 ज्या रो मध्ये आहे त्या कॉलम मध्ये त्याला कॅन्सल करा आणि कोण शिल्लक राहिलं बघूया 3 सो दॅट्स व्हाय राइट हियर आला समजा A12 किती असेल -3 इथे बघा A11 किती आहे 5. त्यानंतर बघा नेक्स्ट बरं कोफॅक्टर ऑफ A21 ची व्हॅल्यू किती आहे बघून घ्या 3 बरं आहे. बघा कॅपिटल A21 2 + 1 किती आहे 3 3 इज अ ऑड नंबर काय करावं लागेल मायनस काय करावं लागेल तुम्हाला M21 मायनस ओके. आता बघा काय होणार ऑलरेडी आपण -2 लिहिलेला आहे ओके. हा असेल 2 -3 3 ज्या रो मध्ये आहे ज्या कॉलम मध्ये आहे त्याला कॅन्सल करा कारण की A21 3 आहे 3 ज्या रो मध्ये आहे त्या कोण शिल्लक राहिलं -3. आता हा मायनस ऑलरेडी आहे आणि हा पण काय आला मायनस आला याला ब्रॅकेट वर टाकायचं ओके. बरेचसे लोक ब्रॅकेट टाकत नाही बरोबर ना तर बरोबर ब्रॅकेट ठेवायचे मायनस काय होईल प्लस हा झाला आपला A2 हा पुन्हा आपला A2 त्याला बरोबर लक्षात ठेवायचं हा पुन्हा आपला A2. नेक्स्ट पार्ट कोफॅक्टर ऑफ A2 चला बोला A2 किती आहे 5 त्यात बघायचं सो कॅपिटल A22 आता बघा 2 + 2 किती होते 4 असेल तर 4 गेलं असतं 4 इज अ इव्हन नंबर सो दॅट्स राइट हियर पॉझिटिव्ह बरं आहे ना. सो M22 म्हणजे मायनर. आता याला आपल्याला फाइंड आउट करायचं आहे 5 ज्या रो मध्ये आहे ज्या कॉलम मध्ये कॅन्सल करा आन्सर किती असेल 2 A22 इक्वल टू किती असेल हा झाला आपला A2 ओके. आता बघा चारही कोफॅक्टर आपल्याकडे तयार आहे काय म्हटलं मी चारही कोफॅक्टर काय आहे आपल्याकडे तयार आहे ओके. तुम्ही हा 2 इकडे बदलू शकता काय हरकत नाही बरं आहे ना. हे इथं लक्षात ठेवा इथं बरेचसे लोक कन्फ्युज होतात. हा मायनस ऑलरेडी आहे हा मायनस का आला आहे कारण की काय प्रॉब्लेम झाला होता की 2 + 1 किती 3 इज अ ऑड नंबर सो दॅट्स राइट हियर मायनस बरं आहे. हा M21 मध्ये बघा काय झालं की 3 ज्या रो मध्ये आहे त्या कॉलम मध्ये त्याला कॅन्सल केला तर पोझिशन काढला -3 सो दॅट्स राइट इथे मायनस आहे म्हणून त्याला आपण काय केलं मला लक्ष द्या ब्रॅकेटच्या आत पॉईंट ठेवलं मायनस काय म्हणजे प्लस ओके. तर बघा आता हे सुरू झालेला कोफॅक्टर तयार झाले. आता आपल्याला काय करायचं आहे मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर तयार करायचा आहे. सो मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर इज
काय असेल बघूया ए आहे काय फॉर्म्युला सांगितलं होता मॅट्रिक्स ऑफ A11 A12 A21 आणि काय असेल A2 मग आता काय करायचं बघूया AI चे बघा A11 पहा बरेचसे लोक काय करतात कन्फ्युज होतात A11 म्हणून दुसरं बरेच बरं कोणते स्मॉल A11 पण आहे आणि कॅपिटल A11 बरं आहे स्मॉल A11 काय आहे बघूया स्मॉल A11 चे आपल्याला घेतले नाही कारण की सगळे आपण कॅपिटल लिहिलेले आहे इथं तुम्ही चुकू नये स्मॉल लिहायचे नाही कारण मी तुम्हाला सांगितलं पहिले को फॅक्टर इज डिनोटेड बाय कॅपिटल A बरं ना बरेचसे लोक कॅपिटल C वगैरे यूज करतात पण आपण करायचं नाही ठीक आहे ना को फॅक्टर साठी C यूज करतात ते काम आपलं नाही आहे ओके C ने यूज करायचा कॅपिटल A यूज करायचा बरं आहे ना कॅपिटल A पाहायचा बरेचसे लोक काय करतात तावा बरं आहे ना कोणती गडबड असते ते समजत नाही बरं आहे A11 तो दिसला काय फक्त तो पुढून टाकते अरे तो A11 ने विचारलाय स्मॉल वाला नाही आहे कोणता म्हणजे आपला कॅपिटल वाला इथं पण कॅपिटल लिहायचा आहे बघा A11 ची व्हॅल्यू किती आहे 5 त्यानंतर बघा A12 ची व्हॅल्यू किती आहे -3 त्यानंतर बघा पुन्हा नेक्स्ट A21 ची व्हॅल्यू किती आहे 3 ओके नेक्स्ट बघा A22 ची व्हॅल्यू किती आहे 2 हा तयार झाला मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर पण आपल्याला एवढ्यावर नाही थांबायचं आपला प्रॉब्लेम आहे फाइंड द ऍडजॉइंट तर पुढे आपल्याला नेक्स्ट स्टेप जावं लागेल काय असेल पहा ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स A इज राईट कसं लिहायचं पहा ऍडजॉइंट ऑफ A काय फॉर्म्युला असेल AIJ काय असेल ट्रान्सपोज म्हणजे जो आपण मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर तयार केला आहे त्याचा काय घ्यायचा आहे ट्रान्सपोज आणि ट्रान्सपोज कसं सांगितलं आपण काल मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्हाला मी वाचायला पण सांगितलं होतं बरं आहे ना तर पहा ट्रान्सपोज साठी आपण रोचे काय करतो कॉलमचे काय करतो रो ओके मग बघा ठीक आहे ट्रान्सपोज घ्यायचा आपल्याला जो फर्स्ट रो आहे 5 - 3 याला आपण घ्या फर्स्ट कॉलम करून त्याला 5 - 3 सेकंड रो आहे 3 2 त्याला कॉलम करून घ्या सेकंड हा झाला 3 बरोबर आहे हा असेल ऍडजॉइंट ऑफ A बरोबर आहे ना इथे झाला हा ऍडजॉइंट बरोबर आहे आता आपला आन्सर बरोबर आहे की नाही कसं चेक करायचं ठीक आहे कसं चेक करायचं म्हणजे बघून घ्या आता बघा आपला जे प्रॉब्लेम होतो तो मी समजून सांगतो तुम्हाला ठीक आहे म्हणजे घरीच तुम्ही प्रॉब्लेमचा आन्सर चेक करू शकता ओके 3 5 तर ऍडजॉइंट ऑफ A आपला काय आला पाहिजे पहा बरोबर आहे जे डायगोनल एलिमेंट्स आहेत ते झाले म्हणजे इंटरचेंज डायगोनल एलिमेंट काय झाले म्हणजे इंटरचेंज म्हणजे पहा 2 च्या ठिकाणी 5 5 च्या ठिकाणी 2 असं बरोबर आहे आणि जे नॉन डायगोनल आहे त्याचे साइन चेंज झाले पाहिजे साइन समजते ना म्हणजे हा -3 आहे तर काय करायचा +3 हा +3 काय करायचा -3 म्हणजे यांना इंटरचेंज नाही करायचं आहे पहिले क्लिअर करून दिलं मी फक्त इंटरचेंज मध्ये डायगोनल एलिमेंट्सला काय करायचं आहे इंटरचेंज करायचं आहे कोणाला इंटरचेंज करायचं आहे डायगोनल एलिमेंट्सला जे नॉन डायगोनल एलिमेंट्स आहेत फक्त त्यांचं काय करायचं आपल्याला साइन चेंज हा -3 काय केला +3 हा +3 काय केला आपण -3 बघून घ्यावा आपला आन्सर आहे ऍडमिट कसं 5 3 -3 आहे बरोबर ठीक आहे बरं आहे आता प्रॉब्लेम काय आहे बघा समजून घ्या पहिले जर समजा प्रॉब्लेम फॉर्म घ्या आपण क्वेश्चन नंबर क्वेश्चन नंबर 5 स्टार्ट केला होता बरोबर ना जर क्वेश्चन नंबर 3 आला प्रॉब्लेमचा आन्सर कुठपर्यंत लिहायचं बघा फाइंड द कोफॅक्टर ऑफ द एलिमेंट्स ऑफ फॉलोइंग मॅट्रिक्स काय म्हटलंय फाइंड द कोफॅक्टर्स फक्त आपल्याला कोफॅक्टर कॅल्क्युलेट करायचे आहे म्हणजे फक्त आपल्याला या स्टेप पर्यंत लिहायचं आहे कुठपर्यंत चारही कोफॅक्टर काढले संपला विषय तिच्या पुढे आपल्याला लिहायची गरज नाही दुसरं काय म्हटलंय बघून घ्या जर समजा असं प्रॉब्लेम आला क्वेश्चन नंबर 5 मध्ये बघा फाइंड द ऍडजॉइंट ऑफ फॉलोइंग मॅट्रिक्स क्वेश्चन नंबर 4 बघा फाइंड द मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर क्वेश्चन नंबर 4 काय फाइंड द मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर तर मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर चा प्रॉब्लेम आपल्याला इथपर्यंत लिहायचं मग तुम्हाला ऍडजॉइंट करायची गरज नाही म्हणून काय झालं बघून घ्या की फाइंड द ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स मध्ये तुमचे हे क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 हे दोन्ही तुमचे ऍडजस्ट होऊन जाते बरं आहे ना तर काय करायचं पहिले समजून घ्या ठीक आहे जर क्वेश्चन असा आला फाइंड द मॅट्रिक्स ऑफ फाइंड द कोफॅक्टर्स कोफॅक्टरला फक्त कोफॅक्टर लावून घ्यायचे बाकी मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर आणि ऍडजॉइंट करायचा नाही जर क्वेश्चन असा आला फाइंड द मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर फक्त मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर तयार करायचा मग ऍडजॉइंट कडे सॉल्व्ह करायचं नाही इथपर्यंत सॉल्व्ह करायचं ओके त्याच्याबरोबर बघायचं ओके क्वेश्चन नंबर 5 म्हटला बघा सेकंड तो पण आपल्याला बघायचा आहे हे पण घ्यायचं तुम्हाला याचा पण मी तुम्हाला फोटो काढून देईन
नेक्स्ट बघा पेज नंबर 4 क्वेश्चन 5 त्यामधलं सेकंड बरोबर आहे बघा ए काय असेल 1 -1 2 -2 3 5 -2 0 -1 ठीक आहे तर बघा लेट ए पुन्हा येऊन घ्या 1 -1 2 -2 3 5 -2 0 -1 ओके तर पुढे काय करायचं आहे बघा डिटरमिनंट ऑफ ए काय असेल 1 -1 -2 3 5 -2 0 -1 ओके त्यानंतर बघा काय होईल a11 a12 a13 a21 a22 a23 a31 a32 आणि काय असेल a3 हिला आपण ठीक आहे आता आपल्याला कोफॅक्टर्स तयार करायचे आहे कोफॅक्टर्स बरं आहे आता कोफॅक्टर आपल्याला स्टार्ट करायचे सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या कुठून स्टार्ट करायचं आता पहिला प्रॉब्लेम आहे थोडं डिटेल मध्ये लिहितो सेकंड प्रॉब्लेम मध्ये मी काय करायचं ते प्रॉब्लेम शॉर्ट मध्ये कसं लिहायचं ते सांगतो तुम्हाला ठीक आहे पहिला प्रॉब्लेम आहे तुम्ही सगळं तयार करून देतो तुम्हाला ओके जसं डिटरमिनंट वगैरे सगळं तयार करून देतो पण दुसऱ्या प्रॉब्लेम पासून शॉर्ट मध्ये कसं लिहायचं आणि मार्क कसे मिळवायचे ते पण सांगतो ओके नेक्स्ट बघा आता बघा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे कोफॅक्टर ऑफ a11 बघा a11 कोण आहे 1 काय करतो आपण कॅपिटल a11 1 plus 1 किती 2 2 is a even number so that's why there is no need to write the negative sign even number चं negative sign लिहायचं नाही a11 काय फॉर्म्युला असेल m11 काय फॉर्म्युला असेल m11 म्हणजे कोण मायनर ओके ऑपरेटर रजिस्टर बघायचं सगळं मी लिहिलेलं आहे आता मायनर कसा फाइंड आउट करायचा मी तुम्हाला सांगितलं होतं काल 1 जो आहे a11 कोण आहे 1 ज्या रो मध्ये असेल ज्या कॉलम मध्ये असेल कॅन्सल करा कोण शिल्लक राहील बघा 350 minus 3 into -1 -3 0 नो कशाला मल्टिप्लाय करा आन्सर काय असेल 0 सो a11 किती असेल मायनस चला आपला a11 संपला एक संपला ओके नेक्स्ट पार्ट कोफॅक्टर ऑफ a12 चला बोला a12 ची व्हॅल्यू किती आहे a12 किती असेल -1 बरोबर आहे सो कॅपिटल a12 1 plus 2 किती होते 3 3 इज अ ऑड नंबर 3 कोणता नंबर आहे ऑड नंबर चं काय करतो आपण पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह लिहितो बरोबर आहे ऑड नंबर चं तर आपण काय लिहितो मायनस काय लिहितो आपण मायनस टू असेल m12 मायनस ॲज इट इज ओके आता बघा m12 जर असेल तर काय करावं लागेल आपल्याला हा -1 ज्या रो मध्ये आहे ज्या कॉलम मध्ये कॅन्सल करा -2 5 -2 -1 -2 5 -2 -1 ओके हा जो मायनस साइन आहे हा बाजूला ठेवून द्यायचा बरेचसे लोक काय करते लॅब मध्ये घेऊन जाते बरोबर ना याला स्क्वेअर ब्रॅकेट टाकायचे ना काय खाली ब्रॅकेट टाकायचं बरोबर ना मोस्ट ऑफ लोकांना ब्रॅकेट कुठे टाकायचे काय टाकायचे समजत नाही जरी सांगतो कोणी तरी वेस्टर्न सांगितलं तसंच लिहून देते ओके तर बरोबर बघायचं ओके -2 इट बिकम्स काय होईल तर आपला मायनस काय होईल पटकन सांगा मायनस प्लस काय होईल 2 दोन पैकी एक निगेटिव्ह आहे काय करतो आपण प्लस 5 ला घेऊन जाईल 10 राईट म्हणजेच 10 + 2 12 म्हणजे किती होईल -12 हा मायनस तयार झाला हा आपला a1 ओके नेक्स्ट पार्ट कोफॅक्टर ऑफ a13 इक्वल टू a13 इट असेल 2 कॅपिटल a13 पुन्हा आता कॅपिटल a13 आहे तर पहा लक्षात आहे की 1 + 3 होते 4 इज अ इवन नंबर 4 जर इवन नंबर असेल तर पहा लक्षात आहे आपल्याला काय करावं लागेल याला लिहावं लागेल m13 हा असेल पॉझिटिव्ह बरोबर आहे आता 4 इवन नंबर आहे आता बघा a13 काय करावं लागेल आपल्याला हा ज्या रो मध्ये आहे 2 त्या ज्या कॉलम मध्ये असेल त्याला कॅन्सल करा कोण शिल्लक राहिलं -2 3 -2 0 ओके तर डिटरमिनंट तयार करा -2 3 -2 0 -2 into 0 0 दोन पैकी एक निगेटिव्ह आहे काय करायला तुम्हाला पॉझिटिव्ह म्हणजे काय होईल 6 हा आला तुमचा a1 झालं कोफॅक्टर ऑफ a1 नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे
राइट बघा को फॅक्टर ऑफ a21 बघा a21 ची व्हॅल्यू किती असेल -2 राइट काय असेल म्हणजे कॅपिटल A21 2 + 1 3 3 इज ऑड नंबर दॅट्स अ राइट हियर मायनस m21 मायनस चला बोला m21 कसा फाइंड आउट करायचा आता थोडंसं लक्ष द्यायचं राइट प्रॉब्लेम मध्ये कुठे राहते ओके एवढं सहजासहजी होत नाही 1 -1 2 ठीक आहे आता बघा काय म्हणजे -2 ज्या रो मध्ये आहे ज्या कॉलम मध्ये कॅन्सल करा -1 2 0 -1 ओके काय करावं लागेल तुम्हाला -1 2 0 -1 मायनस साइन बाय ऍड होऊन जाईल ओके बघा मायनस मायनस काय होणार +1 ओके बघा 0 to 2 हा तो 0 होऊन जाईल म्हणजे आन्सर असेल -1 हा आपला 8 ठीक आहे नेक्स्ट पार्ट को फॅक्टर ऑफ राइट a22 बरं ना पुढच्या नंतर पहिला शॉर्ट कसं करायचं ते पहिलाच प्रॉब्लेम आपण डिटेल मध्ये लिहितो ठीक आहे ना बघा a22 जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर पहा पहिल्यांदा a22 स्मॉल a22 3 आहे कॅपिटल A22 काय फॉर्म्युला आपला कॅपिटल A22 राइट कॅपिटल A22 2 + 2 किती होणार 4 इज अ इव्हन नंबर सो दॅट्स अ राइट पॉझिटिव्ह जस्ट ओनली m22 राइट आता डिटरमिनंट लिहायचा आहे m22 साठी तर बघा काय करायचं काय करावं लागेल हा रो 3 आहे ज्या रो मध्ये आहे ज्या कॉलम मध्ये आहे कॅन्सल करा आपण सुद्धा करायला 1 2 -2 -1 राइट 1 2 -2 -1 आहे ठीक आहे ना त्याला सॉल्व करा 1 * -1 -1 काय असं म्हणून घ्या 1 * -1 -1 दोन पैकी एक निगेटिव्ह आहे काय करावं आपण पॉझिटिव्ह 4 किती असेल 3 हा तर आपला a राइट नेक्स्ट पार्ट राइट को फैक्टर ऑफ a23 राइट सॉरी स्मॉल a23 राइट स्मॉल a23 ची व्हॅल्यू किती आहे 5 राइट कैपिटल A23 चला बोला आता कैपिटल A2 + 3 किती होते 5 इज ऑड नंबर आहे तर मग काय करायचं मायनस m23 मायनस आता मला लक्षात आहे m23 फाइंड आउट करायचा आहे काय करावं लागेल पहा समजून घ्या 5 ज्या रो मध्ये आहे त्या कॉलम मध्ये कॅन्सल करा आपण शिकलो काय 1 -1 -2 0 तर लिहायचं 1 -1 1 -1 -2 0 ओके माइनस साइन आ गई 1 * 0 इज 0 दोन पैकी दोन्ही निगेटिव्ह आहे काय बघा आपण मायनस आहे ना आता बघा मायनस मायनस काय होणार प्लस ओके हा आपला a23 प्रॉब्लेम आपला कुठे होते ओके तर काय करायचं आपण लक्ष द्यायकडे बरोबर बघायचं आता ओके कारण की आता पुढे आपल्याला काम पडणार आहे a23 नेक्स्ट पार्ट को फॅक्टर ऑफ a31 म्हणजे बघा लक्ष द्यायकडे कोसेल -2 तर याच्यात बघायचं -2 आता बघा कॅपिटल A31 चला बोला कॅपिटल A31 3 + 1 किती होते 4 इज अ इव्हन नंबर सो पॉझिटिव्ह लिहायचं की निगेटिव्ह लिहायचं चला बोला पटकन बरं पॉझिटिव्ह लिहायचं की निगेटिव्ह लिहायचं बरं ना तर 3 + 1 इज 4 इज अ इव्हन नंबर सो दॅट्स अ राइट हियर पॉझिटिव्ह सो काय असेल बघून घ्या m31 आता m31 साठी बघून घ्या लक्षात आहे मायनर कसा फाइंड आउट करायचा बघून घ्या तो डायग्राम मध्ये सॉरी डायग्राम म्हटल्यापेक्षा -2 3 5 राइट ओके हा -2 असेल ज्या रो मध्ये असेल ज्या कॉलम मध्ये असेल त्याला कॅन्सल करा ज्या रो मध्ये आणि ज्या कॉलम मध्ये त्याला जर कॅन्सल केलं कोण शिल्लक आहे -1 2 3 5 घेऊन टाका -1 2 3 5 सॉल्व करून घ्या -1 * 5 -5 दोन्ही पॉझिटिव्ह आहे काय करायचं -6 बिकम्स -11 हा आपला a31 राइट होऊन गया नोटबुक संपला प्रॉब्लेम संपवायचा आहे अर्धा एक तर राइट कारण अजून a32 a33 हे बाकी आहे ओके थोडासा मला प्रॉब्लेम जाईल आता व्हॅल्यूज बघण्याच्या कारण की मला मुळा लागते पुन्हा लिहावं लागते ओके तर मी एक काम करेल मी त्या फोटो तर काढला जाईल मोबाईल मध्ये ओके तर काही व्हॅल्यूज मी या मोबाईल वरच्या फोन लिहून टाकलं नंतर शेवटी ओके तर बघा आता पुढे काय करायचं आहे a32 आपल्याला भेटला आता जायचं आपल्याकडे a31 भेटला आता आपल्याला a32 कडे जायचं आहे तर मी इथे लिहितो को फॅक्टर ऑफ a32 मी काय करायचं बघा a31 च्या नंतर इथून कंटिन्यू करायचं म्हणजे इथून लिहित आहे हे नाही लिहायचं काय पुन्हा आता एकदा लिहिलेलं तुम्ही तर बघा काय होऊन जाईल
कोफॅक्टर ऑफ A32 पहा A32 ची व्हॅल्यू किती आहे बघून घ्या 0 that is capital A32 काय असेल बघून घ्या 3 plus 2 5 5 is an odd number so that's a right hand minus M3 okay minus काय असेल बघा लक्षात द्या इकडे 0 ज्या रो मध्ये आहे ज्या कॉलम मध्ये आहे त्याला कॅन्सल करा 1 2 minus 2 5 1 2 minus 2 5 राइट माइनस काय असेल बघून घ्या 5 दोन्ही काय आहे निगेटिव्ह आहे सॉरी एक निगेटिव्ह आहे काय होईल 4 it becomes minus 9 हा झाला आपला A3 ओके नेक्स्ट पार्ट कोफॅक्टर ऑफ आता आपल्याला काय करायचं आहे एक मूव टू बी किती येतं कोफॅक्टर ऑफ A32 झाला आता A33 बघा पुन्हा आहे ठीक आहे हा असेल -1 ओके मग आता बघा लक्षात आहे A33 3 plus 3 6 6 is an even number so that's why right here M33 ओके M33 आपल्याला फाइंड आउट करायचा आहे M33 जर आपल्याला फाइंड आउट करायचा असेल तर काय करायचं पुन्हा -1 ज्या रो मध्ये ज्या कॉलम मध्ये कॅन्सल करा 1 -1 -2 3 1 -1 -2 3 बघा काय असेल 1 into 3 3 दोन्ही निगेटिव्ह आहे दोन्ही निगेटिव्ह काय करावं -2 म्हणजे असेल 1 हा आपला A33 ओके आता पुढे बघा काय होतं बोलतो तुम्ही ठीक आहे आता आपल्याकडे सगळे कोफॅक्टर तयार आहेत सर्वच्या सर्व बरोबर आहे आता सर्वच्या सर्व जर कोफॅक्टर जर तयार झाले तर पहा लक्षात आहे की तुम्ही काय करायचं तर प्रॉब्लेम मध्ये जर असं विचारलं असेल क्वेश्चन मागच्या प्रॉब्लेम मध्ये सांगितलं तुम्हाला की जसा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर कोणता 4 ओके जसा क्वेश्चन नंबर कोण लक्षात आहे 3 आहे सॉरी फाइंड द कोफॅक्टर्स ऑफ एलिमेंट्स ऑफ द फॉलोइंग मॅट्रिसेस जर एवढा क्वेश्चन आला तर खाली एक सेंटेन्स द्यायचा कसं बघून घ्या लक्षात आहे कसं लिहायचं सेंटेन्स कोफॅक्टर्स आर बरोबर जसं आपण आपल्याला लिहिलं होतं आणि सगळेच्या सगळे कोफॅक्टर्स मी काय करतो नाही माझ्याकडे सध्या लिहिलेलं नाहीये बरोबर प्रॉब्लेम झाला तुला कारण की प्रॉब्लेम झालेला आहे मी सगळेच्या सगळे कोफॅक्टर लिहून देतो बरोबर तसं प्रॉब्लेम मध्ये लिहायची गरज नाहीये फक्त जेव्हा ते प्रॉब्लेम विचारत क्वेश्चन नंबर 3 विचारत तेव्हा जसा रिझल्ट लिहायचा आहे ओके आता ऑलरेडी मला त्याला पुढे यूज करायचा आहे नेहमी फोन नाही बघू शकत त्या कारणाने मी लिहून देतो ओके बघा -3 त्याच्यानंतर आहे पुन्हा -12 त्याच्यानंतर बघा पुन्हा 6 मी सिरियल लिहून राहतो हा A11 आहे हा A12 आहे हा A13 आहे असं सिरियल लिहू ओके A21 बघा आता A21 ची चीज आहे आपल्याकडे ठीक आहे समजा गेले आपले बघून घ्या A21 किती आहे -1 A22 किती आहे 3 A23 किती आहे 2 त्याच्यानंतर बघा लक्षात आहे की A31 किती आहे -11 आणि A32 किती आहे बघून घ्या -9 आणि हा किती असेल 1 असा एक रिझल्ट लिहायचा शेवटचा जर तसं विचारलं असेल तर तसं विचारलं तर काय आपल्याला वाटतं कसं लिहायचं आता आपल्याला काय करायचं बघून घ्या मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर बघा काय लिहू आपण AI ची काय फॉर्म्युला असेल 3/3 साठी बघून घ्या A11 A12 A13 A21 A22 A23 बरोबर आहे A31 A32 आणि काय असेल A33 ओके तर काय करतो मला लक्षात आहे की इकडचा जो पार्ट आहे तो काढून टाकतो ओके बघा काय म्हणते AI ची सगळ्यात पहिल्यांदा बघा A11 आता तुमच्याकडे ऑलरेडी ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता किंवा मी तुम्हाला जो फोटो पाठवला आहे तुम्ही बघू शकता कारण की बोर्डवर नाही आहे सध्या ओके तर A11 जो आहे तो आपला -3 आहे मी इथे लिहिलेलं आहे मी जे सिरियल लिहिलेलं आहे सिरियल ऑर्डर मध्ये लिहिलं आहे तुम्ही पण सिरियल ऑर्डर मध्ये लिहायचं रिझल्ट मध्ये बघा काय म्हणजे A11 -3 A12 किती आहे -12 A13 किती आहे 6 बघा हे आता बघूया A21 नेक्स्ट कॉलम मध्ये लिहा नेक्स्ट रो मध्ये लिहायचा A21 तर आहे ना पुढे असेल -1 बघा त्याच्यानंतर पुढे असेल 3 त्याच्यानंतर पुढे असेल 2 सिरियल ऑर्डर मध्ये लिहिले तरी बरोबर होऊन जाते 3 पहिले 3 दुसरे 3 तिसरे 3 ओके नेक्स्ट पार्ट A31 आपण 2 3 बघूया 2 आहे 31 बघून घ्या किती असेल -11 ओके नेक्स्ट पार्ट किती आहे -9 नेक्स्ट किती असेल 1 A32 -9 आहे A33 1 आहे हा झाला आपला मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर सो adjoint शेवटची स्टेप काय असेल adjoint ऑफ मॅट्रिक्स A इज काय करावं लागेल बघून घ्या adjoint ऑफ A काय फॉर्म्युला असेल दॅट इज बघून घ्या AIJ काय असेल ट्रान्सपोज कोण असेल AIJ ट्रान्सपोज सो राईट आता बघा काय करायचं बघून घ्या या मॅट्रिक्सचे
रोचे काय करायचे, कॉलमचे काय करायचे, रो -3 -12 आणि काय असेल 6 -1 3 2 बरोबर, -11 -9 आणि 1 बरोबर. हा झाला आपला ऍडजॉइंट ऑफ ए. म्हणजे या रोचे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, थर्ड रो थर्ड कॉलम, बरोबर आहे ना. तर याचं आपल्याला तयार करावं लागेल आणि हे जर आपण तयार केलं तेव्हाच आपलं काम काय होईल, बरोबर होईल. अदरवाईज ते बरोबर होणार नाही. ओके, हा झाला आपला ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स. ठीक आहे. आता बघा ऍडजॉइंट काय आहे, तर जेव्हाही आपण ऍडजॉइंट करतो बरोबर ना, तर हा आपला ऍडजॉइंट तयार झाला. ठीक आहे ना. पुन्हा जसं कोफॅक्टर लिहिलं तिथपर्यंत मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर म्हणतो, मॅट्रिक्स काढायचं म्हणतो आणि ऍडजॉइंट म्हणतो ते रोज यायचं. पण प्रत्येक वेळेस एवढं मोठं प्रॉब्लेम लिहिणं पॉसिबल होत नाही, कारण की मोस्ट ऑफ द तुम्ही लक्षात ऐकलंय कदाचित 15 मिनिटं मला लागली असेल शिकवायला. ओके, जवळपास 56-57 मिनिटाचा व्हिडिओ आहे. ठीक आहे ना. 15 मिनिटाचा काम समजून घ्या, माझाच लागलाय, मलाच लागले 15 मिनिटं. ओके, सध्या मी तुम्हाला होमवर्क नाही देत यावरची. ओके, तर मी काय करायला समजून घ्या, उद्याला याला शॉर्ट कसं करायचं, तर या प्रॉब्लेम तसे तुम्हाला मी काही होमवर्क दिले आज. ओके, याच्यावरती देत नाही सध्या. ठीक आहे ना. तर तुम्ही काय करायचं, मी तुम्हाला उद्याला शिकवेल की या प्रॉब्लेमला शॉर्ट कसं करायचं. आता हे खूप मोठं प्रॉब्लेम झालं, म्हणजे रजिस्टरचे 2-3 पेजेस आरामशीर घेऊन गेला हा एकच प्रॉब्लेम. तर मी तुम्हाला सांगतो उद्याला की याला शॉर्ट मध्ये कसं लिहायचं. बरं आहे, शॉर्ट मध्ये लिहून जर आपल्याला स्टार्ट करायचं आहे फाइंड द इन्व्हर्स ऑफ फॉलोइंग मॅट्रिसेस बाय ऍडजॉइंट मेथड. तर उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा असेल, कारण की हे पण प्रॉब्लेम आपल्याला शॉर्ट करून लिहायचे. आता हे पहिला प्रॉब्लेम मी पूर्ण लिहिलं, उद्या मी असं बरोबर जेवढं पाहिजे आपल्याला तेवढं लिहून देईल मी पेपरमध्ये. मग तुम्हाला जी मेथड पसंत असेल त्या मेथडमध्ये तुम्ही लिहायचं. ठीक आहे, ही चॉईस मी तुमच्याकडे सोपवतो. तर तुम्हाला मी आज जेवढे होमवर्क सांगितले तेवढेच करायचे, बाकीचे आज होमवर्क नाही आहे. म्हणजे या टॉपिकवरचे हे ऍडजॉइंट किंवा मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर हे टॉपिक हे आज होमवर्क नाही आहे, ते तुम्हाला उद्या मिळेल. ठीक आहे, सध्या गडबड करू नका, मी सांगत तेच करा, कारण की मला अजून काही प्रॉब्लेम घ्यायचे आहेत. कारण की जोपर्यंत मला कॉन्फिडन्स येत नाही किंवा तुम्हाला येऊ शकते तोपर्यंत सध्या गडबड करू नका. ओके, तर ठीक आहे. तर बाकी आपण बघू उद्याच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे ना. तर हे बरोबर प्रिपेअर ठेवायचं, हे सगळं रजिस्टरमध्ये लिहा, कारण की रजिस्टरमध्ये लिहिल्याशिवाय पर्याय नाही. आपण एक फोटो मी काढून घेऊ. आणि आता जर ते प्रॉब्लेम घेतला आपण तर व्हिडिओ थोडा जास्त मोठा होऊन जाईल. बरं आहे, त्या कारणाने थोडं राहू द्या, नंतर वगैरे काही विषय